नमस्ते प्रेक्षकांना. राशीच्या माध्यमातून मी शिल्पा देशमुख परत आपल्या भेटीस आली घेऊन एक सुंदर विचार जे आपल्या मालेगावातील संजय पत्नानी यांचे आहेत. आत्ता नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका पार पडल्यात आणि त्याचा निकाल येणार आहे आणि त्यावेळेसच त्यांनी एक सुंदर असं लिखाण पाठवलेलं आहे जे मला असं वाटतं राशीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत निश्चित जावं आणि पोचावं. आणि तो तो विचार असा आहे की मित्रपक्ष तोच खरा पक्ष. म्हणजे निरनिराळे पक्ष आहेत आणि त्याचा काय निकाल उद्या विधानसभेचा लागणार आहे ते येणार आहे, पण त्या नदात त्यांनी असं सांगितलं की मित्रपक्ष हाच खरा पक्ष आहे. तर ऐका हे विचार. प्रत्येक कार्यकर्ता हा चुकीचा नसतो. तो त्याच्या आवडत्या नेत्याच्या वक्तृत्वाने, विचारसरणीने आणि कार्यशैलीने प्रेरित होऊन त्या नेत्याचा समर्थक बनतो. मात्र या समर्थनाच्या नादात तो कधी कधी आपल्या मित्रांना, नातलगांना आणि जवळच्या माणसांना शत्रू समान समजू लागतो. हीच चूक टाळण्याची आवश्यकता आहे. जो निकाल लागेल तो स्वीकारा. मग तो निकाल आपल्या वैयक्तिक नात्यावर परिणाम करू देऊ नका. हे लक्षात ठेवा की कोणत्याही निवडणुकीत विजय किंवा पराभव हा क्षणिक असतो, पण नाती आणि मैत्री ही आयुष्यभर टिकणारी असतात. त्यामुळे एकमेकांना टोमणे मारणे, वाईट बोलणे किंवा चमचे वगैरे म्हणणे टाळा. उलट सगळ्यांनाच मित्र म्हणायला शिका. कारण सुखदुःखाच्या क्षणी आपल्याला खरी साथ देणारे कोण असतात? ते आपले मित्रच असतात. निवडणुकीच्या प्रक्रियेत काय घडणार आहे? शेवटी कोणीतरी एक उमेदवार जिंकणार, कोणीतरी हरणार. हार जीत हे निवडणुकीचाच एक भाग आहे. पण आपला स्वाभिमान, आपले नाते आणि आपली माणुसकी याची हानी होऊ देऊ नका. आपला खरा पक्ष कोणता आहे? आयुष्यभर फक्त एकच पक्ष आपल्या सोबत राहणार आहे आणि तो म्हणजे मित्रपक्ष. आपले मतभेद असोत किंवा नसोत, आपल्यातली माणुसकी आणि आपली नाती जपणारा मित्रपक्ष कायमच जिंकत राहणार आहे. त्यामुळे निकाल स्वीकारा, पण संयमाने. कोणालाही दुखवू नका, वाईट बोलू नका. आपले मित्रपक्ष सदैव प्रामाणिक आणि मजबूत ठेवा. आपला मित्रपक्ष तोच खरा पक्ष. नमस्ते राशी.